नमस्कार, मी अमोल देसाई. दख्खन मीडियामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजपासून आम्ही दख्खन टॉक या नावाने पॉडकास्ट सुरू करतो. या पॉडकास्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक आपल्याला भेटायला येणार आहेत आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कपिल मखदूमजी. तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कपिल सरांनी फायनान्स सेक्टरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फायनान्स सेक्टरमध्ये बरीच वर्ष काम केलं. त्याच्यानंतर त्यांना वाटलं की आपण आता पुरेपूर शिक्षण घेतलेलं नाही, स्वतःचं काहीतरी सुरू करू आणि अनेक बिझनेसमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. आता सध्या आपण कोणकोणत्या व्यवसायात काम करताय? माझा तर बिझनेस झाले तर खूप झालेत. त्यामध्ये माझा पहिला झाला कापड दुकान झालं होतं. क्लॉथिंग बिझनेस झाला होता माझा पहिला. तो मला पीकवर नेला. खूप मला मजा आली त्यामध्ये. त्याच्यानंतर मी थोडा आणखी ग्रोथ करण्याचा विचार करून मग मी ज्वेलरी बिझनेस चालू केला. गोल्डमध्ये सिल्वर ज्वेलरी चालू केली. त्याचं माझं आता दुकान चालू आहे कडगावमध्ये. ते चालू असताना मग आणि गेल्या वर्षी एक लक्षात आलं की आता गोल्ड रेट आणि सिल्वर रेट खूप हाई झालेत. बरोबर. त्याच्यामुळे कस्टमर बेस थोडासा लूज झालाय. मग त्याच्यानंतर ठरवलं की आणखी काहीतरी आपल्याला आणखी सुचल, म्हणजे आणि काहीतरी बिझनेस करावा असं. मग असंच विचार करता करता मी तर माझे सगळे इन्शुरन्स होते. बिकॉज मी मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्यामध्ये फर्स्ट रूल आहे की हेल्थ इन्शुरन्स, लाईफ कव्हर्स आणि एक्स्ट्रा ट्रस्ट आपलं असलंच पाहिजे. बरोबर. मग मी जनरली माझ्या मित्रांना वगैरे विचारलं की आता तुमची सध्याची काय परिस्थिती आहे, तुम्ही इन्शुरन्स. तर इथे लोकांना त्याची अवेअरनेस नाही आहे. त्यामुळे मी एक इन्शुरन्स सेक्टर एक पकडला, जे की लोकांना अवेअरनेस पण देतोय आणि त्याच्यातून त्यांचे इन्शुरन्स पण मी माझ्याकडून प्रोव्हाइड करतोय. अच्छा. इन्शुरन्स जनरल आता बरेच जणांना इन्शुरन्स माहिती आहे, पण जे नवीन आहेत तर त्यांना इन्शुरन्स म्हणजे काय सांगाल आणि किती प्रकारचे इन्शुरन्स असतात? आजारपण किंवा काही इन्सिडेंट घडतात, ऍक्सिडेंट वगैरे घडतात, तर त्यावेळेला ज्यावेळेला बिग फंड म्हणजे मोठ्या अमाऊंटमध्ये फंड लागतो, त्यावेळेला आपल्या खिशात न घालता एखादी कंपनी एक छोटी अमाऊंट तुम्ही देऊन, इयरली छोटी अमाऊंट देऊन ते प्रीमियम भरताय आणि एक छोट्या अमाऊंटमध्ये तुम्हाला मोठे कव्हर्स मिळतात. पण तिकडे अजून ते झुकलेले नाहीत. त्या प्रीमियम करून घ्यावं, आपण भरावं आणि थोडीफार त्यांना माहिती पण नाही आहे त्या गोष्टीची. तर मी एक सल्ला पण देतो की लोकांना चांगले सल्ले देतो की बाबा कुठला इन्शुरन्स असावा, त्याचं काय व्हॅल्यू असावी. त्या रिगार्डिंग मी लोकांना आता माहिती द्यायला म्हणजे चालू केलंय. बरोबर. म्हणजे तुम्ही एज्युकेट पण लोकांना करताय आणि शिवाय इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांच्या अनुकूल जे प्रपोजल आहे तर ते तुम्ही त्यांना सांगू शकताय. तर किती प्रकारचे इन्शुरन्स आहेत आपल्याकडे? इन्शुरन्स माझ्याकडे आता आहे हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ कव्हर्स आहेत, परत व्हेकल इन्शुरन्स आहेत, परत कमर्शियल पण इन्शुरन्स आहेत. पण अजून लोकांना इथं कमर्शियलचं अजून काहीच माहित नाही. कमर्शियल म्हणजे बिझनेस दुकानचा इन्शुरन्स. माझ्या असंच एका मित्राशी गंमत म्हणण्यापेक्षा फजिती कशी झाली सांगतो. म्हणजे त्यानं दुकानावरती 5-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, जसं तुमचं कपड्याचं दुकान होतं तसं त्याचंही दुकान होतं आणि बाजूच्या पानपट्टीला आग लागली. पानपट्टीची आग ह्याच्या दुकानला लागली. पानपट्टीवाल्याचं काय 50-60 हजाराचं नुकसान झालं असेल, पण त्याचं जवळपास 10-15 लाखाचं नुकसान झालं. मग मी त्याला म्हटलं तुझं लोन हे इन्शुरन्स तर असेल. म्हणाला माझा स्वतःचा इन्शुरन्स पण मी बिझनेसचा काढला. तर बिझनेसला पण मला वाटतं तुम्ही महत्व द्यायला पाहिजे. तुमचा एखादा बिझनेस असेल तर तुम्ही नक्की कपिल सरांना संपर्क करा. आता तुम्ही सांगितलं इन्शुरन्सचे प्रकार, तर त्याच्यातला सगळ्यात आपण पहिल्यांदा प्रेफरन्स कशाला द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? फर्स्ट त्यांना रेफर करतो की पहिला हेल्थ इन्शुरन्स असला. हेल्थ तर हेल्थ इन्शुरन्स किती महत्वाचा आहे एक माझ्या मित्राच्या उदाहरणावर सांगतो तुम्हाला. माझा मित्र ज्याचे ते फॅमिली शेतकरीच आहे. त्यांना त्याचे मिनिमम एक 20,000 रुपये ते मंथली कमवतात. सेव्हिंग्स पण काय खूप मोठ्या नव्हत्या. तर तो आजारी पडला. त्याला इतका म्हणजे ब्रेनला त्याला वगैरे डॅमेज झालं होतं की थोडं गाठ वगैरे आली होती. कोमामध्ये होता एक 8-10 दिवस. तर त्याचे सारख्या ठिकाणी हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्याचे एवढे मोठे काय सेव्हिंग नव्हते. सेव्हिंग काय छोटी मोठी होती ती पण त्यांनी तिथं दिली. थोडं मित्राने वगैरे कॉन्ट्रीब्युशन केलं. पण त्यांना आज म्हणजे ॲटलिस्ट मला वाटतं 4 वर्षे पूर्ण झाले असेल त्या इन्सिडेंटला. आजही त्यांनी कर्ज करून ते हे भरले काय दवाखान्याचे बिल भरले. तर त्याच्यानंतर ते आता ते अजून पण रिकवर झालेले नाही आहेत. तर हा एक आहे की आणि बट त्याची एज पण खूप मोठी नसल्यामुळे त्याचा इन्शुरन्स जर घेतला असता ना तर मॅक्सिमम 8 ते 10 हजारपर्यंत हेल्थ इन्शुरन्स आला असता. बट कव्हर त्याला 40-50 लाखापर्यंतचा 30 लाखापर्यंतचा कव्हर मिळाला असता असं. पण आधी हेल्थ इन्शुरन्स जर तुम्ही घेतला तर असे लाखो रुपयांचा खर्च येणारा जो आहे तर ती एखादी कंपनी आपल्यासाठी उचलू शकते. तर लाईफ कव्हर जो आहे पुढचा टप्पा, तर लाईफ कव्हर इन्शुरन्स बद्दल काय सांगा? लाईफ कव्हर्स आहे ना, आता मी जनरली बघतो इथे सगळ्याच आम्ही पण माझे पण LIC सारखे कव्हर्स आहेत. पण ते 5 लाख किंवा मॅक्सिमम 10 लाख. आता सध्या जर असं महागाई वाढली म्हणून लोक 15 ते 20 लाखापर्यंतचा कव्हर घेत आहेत. बट एखाद्या फॅमिलीमधला जो मेन लीडर आहे, ज्या फॅमिलीचा एक मेन लीडर जो असतो म्हणजे कर्ता पुरुष, त्याची फॅमिली नंतर त्याला काही ऍक्सिडेंटली त्याची डेथ झाली,
पूर्ण फॅमिली कोलॅप्स होते. आणि ती जी सर्वाइव्ह करते ना, ते तुम्ही ना इमोशनली बघू शकताय, बट कोणी त्यांना मदत नाही करू शकत. बट अशा ठिकाणी ना जो फॅमिली मेंबर आहे की तो कर्ता पुरुष आहे, त्याला ना ऍटलिस्ट एक शेअरचा तरी आजच्या महागाईला तरी ऍटलिस्ट कमीत कमी एक शेअर असावं. बट तुम्ही आजूबाजूला तरी लक्षात घेतला किंवा बघितला अशा गोष्टींचा ज्यांच्या घरी इन्सिडेंट झालेत, त्यांची फॅमिली किती कोलॅप्स झाल्या किंवा ते किती आजच्या घराला स्ट्रगल करतात, हे सरळ दिसतं. बिकॉज कमी एजमध्ये मग मुलांना मॅच्युरिटी करायला लागते किंवा शिक्षण सोडून कामावर जायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी येतात जे की एखाद्या छोट्याशा अमाऊंट असतात. आता आजच्या वेळेला 500 रुपयामध्ये तुम्ही एक शेअरचं कव्हर घेऊ शकताय. महिन्याला फक्त 500 रुपये, महिन्याला 500 रुपये भरायचे, तुम्हाला 1 करोड पर्यंत कव्हर भेटतो. एवढं साधं आहे. नक्की तुम्ही सरांना मला वाटते संपर्क करायला पाहिजे. महिन्याला 500 रुपये भरा आणि तुमचा काय ऍक्सिडेंटल डेथ होते किंवा नॅचरल डेथला पण मिळतो. नॅचरल डेथ, ऍक्सिडेंटल, म्हणजे डेथ झाल्यानंतर तुमच्या फॅमिलीला 1 करोड रुपयेपर्यंत पैसे मिळणार आहेत कंपनीकडून. आणि ते मिळाल्यानंतर त्यातनं फॅमिली सर्वाइव्ह होऊ शकते. नाहीतर 5-10 लाख रुपये जर तुम्ही काय काढला असेल तर त्याच्यातनं मला वाटतं 12 वेळचं जेवण घातलं तर तुम्ही ते पैसे ओढून जातील. किमान 1 कोटी रुपये मिळाले तर पार्टीचे लोक तर म्हणतील किंवा बरा मेला म्हणून बॅकअप असं नाही कोण म्हणत. तुमचे काही बिझनेस बघितले किंवा तुम्हाला इथं ज्या अर्थाने आम्ही अपॉइंट केले की एक नवोदित बिझनेसमॅन आहे, एक विजन ठेवून लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येत आहे तुम्ही. तर असं करत असताना हा पण एक लूप होल आहे की बॅकअप मिळत नाही लोकांना ज्यावेळी गरज असते. समजा माझ्या घरातली व्यक्ती गेली, मी 10-20 लाख रुपयाची पॉलिसी काढली, पण मला तिथं फेऱ्या माराव्या लागतात किंवा माझा ऍक्सिडेंट झालाय, माझं कोणतरी आजार आहे, तर त्या कव्हरसाठी किंवा क्लेमसाठी आपण काय व्यवस्था करतो? ह्यात एक क्लिक होण्यासारखं काय आहे की बाबा माझा एक फर्स्ट रूल आहे, बिझनेस रूल्स असतात प्रत्येकाचे, तर माझा आणि सगळ्यांचा हाच रूल असायला पाहिजे असं मला मत आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा मेन माझा एक म्हणजे प्लस पॉईंट आहे की मी लोकांना सॅटिस्फॅक्शन बी मस्ट, माझा तो एक रूल आहे की त्याच्या आता समजा क्लेमच्या रिगार्डिंग जर बोलतो ना, तर मी असं न करतो कस्टमरला त्रास द्यायचा नाही. तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ऑनलाईन व्हॉट्सअपवर वगैरे सगळं सबमिट करा, त्याची क्लेम प्रोसिजर मी माझे जे कलिग्स आहेत ऑफिसमधले ते करून घेतील. असं म्हणजे प्रॉपर आपण त्याच्यासाठी वेगळी टीम बसवलेली आहे. तर आपण आता हेल्थ कव्हर बघितलं किंवा लाईफ कव्हर बघितलं. बऱ्याच जणांना आता सध्या असं वाटतंय की हे तर व्हायलाच पाहिजे, पण त्याच्यातून आपल्याला रिटर्न्स पण मिळाले पाहिजेत. म्हणजे माझी लाईफ कव्हर झाली पाहिजेत, हेल्थ पण कव्हर झाली पाहिजेत आणि मला रिटर्न पण पैसे यायला पाहिजेत. तर असे काही तुमच्याकडे प्लॅन आहेत? मी ते लोकांना सजेस्ट आणि मी त्यांना बसून त्यांच्याशी बोलून त्यांचे फंडामेंटल्स, तो जॉब काय करतोय किंवा तो व्यवसाय असेल तो व्यवसायामध्ये किती कमवतो, त्याचे म्हणजे त्याचे फंड मॅनेजमेंट कसे आहेत, की बाबा तो किती कमवतोय, त्यामध्ये तो लायबिलिटीज किती आहेत, ॲसेट्स किती त्याचे आहेत, तर ॲसेटवर किती भर द्यायला पाहिजे, लायबिलिटीजवर किती भर द्यायला पाहिजे, या सगळ्या त्यांना मी एक्सप्लेन करतो. आणि असे माझे आहेत कस्टमर बेस्ट. आता सध्या मला ते म्हणजे विचारतात की सर मी आज 4 व्हीलर घ्यायला, तर ती 4 व्हीलर सुद्धा कशी घेऊ, मी म्हणजे EMI म्हणजे पूर्ण लोनवर घेऊ की नको घेऊ, प्रेफर करतो की हे असं जाऊया, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला बेस्ट होऊन जाईल. आता एक फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. तर नवीन 4 व्हीलर घेतली मी 7.5 लाखाला. त्या 7.5 लाखामधले मी फक्त म्हणजे माझ्याकडे होते पूर्ण बॅलन्स, म्हणजे मी 7.5 लाखाला कॅश घेऊ शकलो असतो, पण मी तसं नाही केलं. असे गुंतवले की तो माझा 6.5 लाखाचा EMI जो आहे ना, तो त्या ह्याच्यातून निघून जातोय. अच्छा, माझे 6 लाख तसे जाईल. आणि असं जर केलं आपण, लोन जर काढलं पूर्णपणे, तर 6.5 लाखाचे आजच्या घडीला लोन व्हॅल्यू होते 8.5 लाखापर्यंत. 2 लाख ते 2.5 लाख रुपयाच्या आसपास तर आपण हे देतो, व्याजच देतो. पण मी ते डोकं लावलं की माझे 6.5 हे माझ्याकडेच राहिले पाहिजेत आणि माझा त्याचा EMI पण वरच्यावर गेला. गाडी पण आहे. तर आपला व्हेकलचा विषय निघाला म्हणून मला थोडंसं विचारावं वाटतंय. प्रत्येकाला 2 व्हीलरला 4 व्हीलरला आता सगळ्यांनी कंपल्सरी केलेला आहे इन्शुरन्स. आणि बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की हे इन्शुरन्स काढायचे कुठे आणि प्रॉब्लेम झाला तर कुणाला भेटायचं. तर त्याच्याकडे आपली काय सर्व्हिस काय करते आपल्यासाठी? आता यामध्ये आमच्याकडे सगळ्याच कंपन्या म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल ज्या कंपन्या आहेत, म्हणजे आजच्या सध्याचे इन्शुरन्स देत आहेत 4 व्हीलरला वगैरे, व्हेकल इन्शुरन्स, त्या सगळ्याच कंपन्या आपल्याकडे आहेत. आणि ह्यामध्ये आणखी एक माझ्याकडे सध्या बेस्ट की पॉईंट आहे माझा आजच्या घडीला. तुमच्या गाडीचा इन्शुरन्स तुम्ही मला फक्त व्हॉट्सअपवर, तुम्ही प्रत्यक्षात भेटायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर आधार कार्ड, पॅन कार्डचे डॉक्युमेंट्स आम्हाला लागतात ते पाठवा, तुम्हाला विदिन 5 मिनिटांमध्ये PDF तुमच्या व्हॉट्सअपला असेल. म्हणजे मी घरात निघालो आणि मला असं वाटलं की अरे मला कोल्हापूरला जायचं, इन्शुरन्स तर आपण काढला नाही, काय करूया. तर तुम्हाला मी फोन केला, माझ्या व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट पाठवलं, तर मला वाटतं मी गडिंग्लज मधून बाहेर पडायचं, तुम्ही गडिंग्लजमध्ये बाहेर पडायचं, तुमच्या PDF तुमच्या अकाउंटवर बाबा. म्हणजे एवढी ऍक्टिव्हिटी, म्हणजे सध्या जे लोकांना पाहिजेत एकदम क्विक, तर ते सगळं तुमच्या मगदूम ग्रुपनं
ऑलरेडी सेट केलेलं आहे. तर इन्शुरन्स आणि या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. तर लोकांना काय तुम्ही सजेस्ट करा? त्यामध्ये ना लोकांना इन्शुरन्स हे माहिती आहे, लोकांना इन्शुरन्स केला पाहिजे हे सुद्धा माहिती आहे, बट लोक त्यांना म्हणजे अवॉइड करतात, म्हणजे करूया आणि थोड्या दिवसांनी करूया वगैरे असं आहे. बट माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूला म्हणतो मी, तुमच्या आजूबाजूला ज्या इन्सिडेंट घडलेत, म्हणजे एखादा घरचा कर्ता पुरुष जो हॉस्पिटलाइज झालाय, त्याला खूप ह्यूज अमाऊंट मध्ये खर्च आलाय, 10 लाख 5 लाख, त्याची आता इकॉनॉमिकल परिस्थिती काय आहे, जे तोचा बॅकबोन आहे म्हणा इन्शुरन्स, की तुमचा ज्या वेळेला खर्च येईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येणार की बाबा किती खर्च आलाय आणि काय आलाय आणि किती बॅकवर गेलोय आपण. एक 10 वर्ष पैसा जमवून ठेवायचा आणि एका गोष्टीमुळे तुमचं सगळं संपवून टाकायचं, ते काही झालं तरी. त्यापेक्षा इन्शुरन्स असायलाच पाहिजे. तर कपिलजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या प्रवासाविषयी थोडंसं जाणून घेतलं. कपड्याच्या दुकानपासून मग ज्वेलर आणि मग हेल्थ इन्शुरन्स, मला वाटतं अशा स्टेप अप होत होत तुम्ही एलन मस्कच्या लेवलला जावं अशी आमची गडिंग्लजकरांची अपेक्षा आहे. कारण तुमचे बिझनेस बघता, म्हणजे जॉब केला, जॉब करताना ना असं वाटलं की नाही आपण आता प्रॉपर शिकलेलो आहोत आणि मला जे करायचंय म्हणजे प्रॉपर प्लॅन एखादा बिझनेसमॅन असतो त्याप्रमाणे तुमची वाटचाल चाललेली. आणि खरंच पुढे जाऊन तुम्ही मोठे झाल्यानंतर मला अभिमान वाटेल की बाबा यांचा पहिला इंटरव्ह्यू आपण घेतलेला आहे. आणि कपिल सरांचे जेवढे बिझनेस आहेत, आता ज्वेलर्स आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो इन्शुरन्स आहे, म्हणजे हेल्थ असेल, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा व्हेकल इन्शुरन्स असेल, सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. कमी वेळामध्ये आम्ही जास्त तुम्हाला गोष्टी पटवून देऊ शकत नाही, पण तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला इंटरनेटवरती पण व्हिडिओ अवेलेबल असणार आहेत. इतरही व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कपिल सरांचा नंबर, त्यांच्या ऑफिसचा पत्ता आम्ही मेन्शन केलेला आहे. तर तुम्ही एकदा वेळ काढा, त्यांना 5 मिनिटं त्यांच्याकडून इन्शुरन्स घ्यावा किंवा अशी काही त्यांची पण अपेक्षा नाही आणि माझी पण अपेक्षा नाही, पण तुम्ही स्वतःसाठी म्हणून हा प्रयत्न करायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्यावर बेतत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. जसं कोरोनामध्ये आपण बघितलं की जोपर्यंत घरच्या नाही कोरोना झाला नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. तसंच इन्शुरन्सचं आहे. ज्यांनी इन्शुरन्स काढला नाही, जसं तुम्ही तुमच्या मित्राचं उदाहरण सांगितलं की शेतकरी होता बिचारा, 15-17 लाख खर्च आला आणि मग सगळं त्याला बाकीच्या लोन वगैरे काढावं लागलं. तर तशी परिस्थिती ज्यांची झालेली आहे तुमच्या आजूबाजूला, तर त्यांना इन्शुरन्सचं महत्त्व विचारा. अगदी 500-1000 रुपयाचा विषय असतो महिन्याला, ते पण, आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर तुम्ही एकदा कपिल सरांना नक्की भेट द्या. कपिल सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याच्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.